आणखीन एक तुम्हाला सूचना देतो, जेव्हा विकेट हॅट्रिक कंप्लीट होईल किंवा षटकार हॅट्रिक कंप्लीट होईल तेव्हा तुम्ही ते पैसे आणून द्या, तेव्हा आम्ही ते पुकारू, अदरवाईज आम्ही पुकारू नाही. या गोष्टीची देखील नोंद घ्या, कारण इथे पैसे मग कुठे जातील आम्ही सांगू शकत नाही, जबाबदारी आम्ही घेणार नाही. या अगोदर 500 रुपये कोणाचे तरी गायब झालेले आहेत. सो विनंती असेल, तुम्ही षटकार हॅट्रिक लगावली तर आणा आणि द्या, आणि आम्ही नक्कीच नाव पुकारू. यांच्या माध्यमातून यांच्यासाठी 500 रुपये दिले गेलेत. सलामीची जोडी खेळपट्टीवरती. बघा मी उल्लेख केला, जेव्हा तुम्ही गोलंदाज हॅट्रिक घेईल तेव्हाच तुम्ही पैसे लावा, ते नक्कीच पुकारले जातील. नाहीतर रोहन पाटीलनं देखील षटकारांची हॅट्रिक चौकारांची हॅट्रिक लगावली तरी सुद्धा 500 रुपये दिले जातील. सुभाष पाटील यांच्याकडनं आणि वैभव भोईर यांच्याकडनं देखील 500 रुपये दिले जातील. रोहनसाठी पुन्हा एकदा सुवर्ण संधी. वैदान पाटील यांच्याकडनं देखील 1000 रुपये षटकार हॅट्रिकला. पवन आणि रोहन ही सलामीची जोडी आणि गोलंदाज योगेश. सामन्याला सुरुवात होती. गोलंदाज सज्ज. पहिला बॉल. यावेळेस हलक्या हातानं फक्त पुश केला. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. खऱ्या अर्थानं यंदाच्या हंगामामध्ये PPL खेळण्याचा आनंद होतो. मैदानावरती उतरायला भेटलं तेच मोठी गोष्ट असते प्रत्येकासाठी. ज्यांना संधी मिळाली नव्हती त्यांना ओनर्सच्या टीममध्ये खेळण्याची संधी मिळाली. मला सुद्धा अगदी गतवर्षीपासून थांबलो होतो, यावर्षी बॅटिंग करण्याची संधी मिळाली. मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करेन कमिटीचं की त्यांनी संधी दिली. पहिल्या चेंडूवरती सिंगल. एका धावेनं खातं उघडलं जात आहे. टीम लाईफलाईन 11चं यावेळेस अपील जोरदार केली जाते, परंतु अंपायर सांगतात की हाईट फॅक्टर भरपूर जास्त आहे. चांगली अंपायरिंग आपल्याला संदीप पाटील सरांची पाहायला मिळते. एकदम परफेक्ट डिसिजन त्यांचे आज संपूर्ण दिवसभर. वैभव भोईर, आपण कमिटीशी संपर्क साधा. काल याच गोष्टीवरनं भरपूर साऱ्या गोष्टी घडल्या या ठिकाणी. एक सिंगल या चेंडूवरती नाही आहे. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. गोलंदाज योगेश. रोहन पाटील युवा खेळाडू आहे. समोर अनुभवी गोलंदाज योगेश पाटीलचं आव्हान. रोहन पाटील पुढचा बॉल घेऊन. स्लॉक स्वीप, फटका चांगला, फुलटॉस होता आणि बॉलला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धावफलक वेगानं पुढे सरकेल. 5 धावा धावफलकावरती. एक चांगली सुरुवात आता करून देत असताना लाईफलाईन 11 संघाला भरपूर चांगली स्टारकास्ट टीम आहे. टीम लाईफलाईन 11 खरं तर कागदावरती चांगली आहे. खेळ आतापर्यंत तर चांगला झाला, परंतु अगेन्स्ट टीम पाटील 11 संघ आहे. ही देखील दमदार टीम आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये शेवटची मॅच नक्कीच कोणी विसरू शकणार नाही. योगेश पाटील पुढचा बॉल. हा चेंडू देखील लोअर फुलटो सुद्धा स्वतःला यॉक केलं बॅटरनं. निर्धाव चेंडू, डॉट बॉल आला. पवन सांगत असताना हा चेंडू, एक चेंडू बाकी आहे. 5 चेंडूंचा खेळ झाला. पवन सांगतात की तू खेळ हा चेंडू. रोहनला या चेंडूवरती मोठा फटका आला तर धावा बनतील, अदरवाईज 5 धावा आतापर्यंत बनलात. योगेश पाटील पुढचा बॉल घेऊन.
शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न तर केला, परंतु लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं. यानंतरची मॅच टीम बुधाजी प्रतिष्ठान अगेन्स्ट टीम SG एंटरप्राइजेस. दोन्ही टीम कॅप्टन आपण देखील संपर्क साधायचा आहे. फुल टोल वसूल केला जाईल. बॉल निघून जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहन पाटीलचा ब्रँड षटकार. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील, त्या म्हणजे एकूण 12 धावा धावफलकावरती. चला वेळ कमी घ्या. पाटील 11 वेळेबाबत आता कोणती तुम्हाला मुभा नाही आहे. इथनं डायरेक्ट पॅनल्टी घोषित केली जाईल आणि तुम्हाला ती स्वीकारावी देखील लागणार आहे. गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी ट्रॅक वरती दुसऱ्या षटकामध्ये बॉलर आला. सन्माननीय आदरणीय दिनेशजी जोशी साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. चौकार षटकार हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपये, पवन साठी 1000 रुपयांचं पारितोषिक आणि जर पवनने लगावले ते चौकार षटकार तर समालोचक साठी सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. येस, अर्धे लगेच बघा. दिनेश जोशी साहेबांनी अनाऊन्स पण केलं की तुम्ही सुद्धा तेवढं बोलता देखील 3 षटकार लगावल्यावर, त्यामुळे ते पारितोषिक मधनं अर्ध तुमचे. बॉलर आल्यात. पहिला बॉल हिटफील्डच्या वरनं फटका दर्जेदार आणि बॉल सीमा पार. चौकार. या फटक्यांसाठी जाणला देखील जातो पवन भोईर. लकी चाम आहे दिनेश जोशी. नक्कीच बघा सुधीर भोईर साठी एक वाक्य की तू बसला आणि तू पैसे नाही लाभत. षटकारांची हॅट्रिक जर लगावली पवन भोईर ना तर सुधीर भोईर यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज. बॅकफूट वरती जाऊन खेळलाय. हा चेंडू देखील चांगला होता. पवनला सन्मान देण्यासाठी भाग पाडलं गेलं, त्यामुळं एक सिंगल धाव. खरं तर कालच्या दिवसामध्ये व्हॉइस ऑफ सरवली विशाल पाटील आमच्यासोबत जॉईन झाले होते. त्यांनी एक उल्लेख नक्कीच केला, तो पुन्हा एकदा करावासा वाटतो की गावागावामध्ये प्रीमियर लीग जेव्हा जेव्हा असते ना तेव्हा त्या प्रीमियर लीग मागचा उद्देश युवा खेळाडू असतात, जे नौखे खेळाडू असतात त्यांना जास्तीत जास्त संधी देण्याचं काम त्या प्रीमियर लीगमध्ये केलं गेलं पाहिजे, हा उद्देश असतो. सध्या तरी येथेच चित्र. रोहनसाठी हा बॉल फुल पॉवरफुल, परंतु चेंडू बाउंड्री लाईनच्या आतमध्येच थांबलाय आणि बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एका वेळेला वाटलं की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय, परंतु बॉल टिपलाय. अर्जुन होते त्या ठिकाणी आणि कोणतीही मिस्टेक त्याने केलेली नाहीये. हवेच्या विपरीत मारण्याचा प्रयत्न आणि बॉल आता मैदान सोडावं लागते रोहनला मैदान सोडावं लागेल. नक्कीच पवन भोईर साहेब. चला हवेनं बॉल आडलाय. तिसऱ्या अंपायरची मागणी या ठिकाणी केली जात आहे. दोन्ही बॅटर तिथंच थांबा, काही हरकत नाही आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. सॉफ्ट सिग्नल आउट आहे, त्यामुळेच दोन्ही बॅटर तिथेच थांबवलेले आहेत. तिसरे पंच सध्या आहेत. खरं तर मैदानाच्या आतमध्ये जास्त ऊन लागतंय, त्यामुळं पाण्याची मागणी वारंवार केली जात आहे. सो 12th मॅन जे 14 खेळाडू होते त्यामधनं एकाला विनंती असेल की आपण पाणी घेऊन तयारच राहायचं आहे. सॉफ्ट सिग्नल आउट आहे, चेक केलं जात आहे.
बघा, जे खेळाडू जेवण करायचे बाकी असतील त्यांनी जेवण करून घ्यायचं आहे. खरं तर मीच बाकी आहे, परंतु खेळाडूंना देखील विनंती असेल जे बाकी आहेत त्यांनी जेवण करून घ्या. OUT आउट असेल बॅटर. रोहनला मैदान सोडावं लागेल. न्यू बॅटर इन होतोय. एनॅट नंबर 3 यश भोईर, हिटमॅन ऑफ पिंपलघर. खरं तर हरेश पाटीलला या अगोदर आपण म्हणायचो, परंतु आता त्याची जागा यश भोईरनं घेतलेली आहे. हरेश पाटील आता वॉल ऑफ पिंपलघर बनलेले आहेत. ते जोपर्यंत खेळपट्टीवरती असतात बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर शक्यता कमी जाते. परंतु यश भोईर ताकदीचा हा खेळाडू, युवा यंगस्टर. आणखीन एक उल्लेख ज्या पद्धतीनं मी केला की युवा खेळाडूंना संधी देण्याचं काम या PPLनं केलं आहे, आणि त्याच पद्धतीनं आता युवा खेळाडू आणखीन एक टॅलेंटेड पिंपलघरचा यश भोईर आला. गोलंदाजाचा पुढचा बॉल, हा फटका आला, जवाब आहे स्क्वेअर लेगला. बॉल खेळाडू आहेत, एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. हो हो हो, ओव्हर थ्रो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. यश तर वेगवान आहे, परंतु पवनने देखील साथ दिली आणि बघता बघता या चेंडूवरती 2 धावा. धावफलक पुढे सरकेल. 19 धावा. येस, बॉल टाकताना कीपर आपण काही बोलायचं नाहीये, हेच अंपायरनं देखील सांगितलं. जर असं करताना आपण पुन्हा आढळले तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. गोलंदाज सज्ज झाला पुढचा बॉल घेऊन यश भोईर साठी. हा चेंडू देखील आडव्या बाटनं खेळण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल या चेंडूवरती फक्त कंप्लीट केली जाईल. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 20 धावा धावफलकावरती. खरं तर या मॅचमध्ये पवनची विकेट भरपूर महत्त्वाची राहणार आहे. अर्जुन आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. अर्जुननं कॅप काढली तर वेगळाच खेळाडू दिसतो. पुन्हा एकदा सज्ज अर्जुन. कालच्या दिवसामध्ये एक चित्र पाहायला मिळालं, भाग अर्जुन भाग, आणि आज त्या जोरावरती सध्या टीम पाटील 11 आपल्याला टॉप 6 मध्ये क्वालिफाय होताना आणि ही मॅच खेळताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा अर्जुन. पुढचा बॉल पवनसाठी. यावेळेस दिशा दिली आहे, फक्त पुश केल्या. ऑफ ड्राईव्हचा फटका. कव्हर रिझनला खेळाडू हेमंत आहेत. एक सिंगल या चेंडूवरती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 21 धावा. UCN लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑल ओव्हर टेलिकास्ट केली जाते. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. खरं तर भरपूर पॅक शेड्यूल आहे सर्वच लाईव्हवाल्यांचा. नक्कीच आम्ही दादांना कॉल केला, रुपेश दादा तुम्ही आहात का? नक्कीच UCNचा आपण उल्लेख करत होतो की दादांना मी कॉल केला. दादा म्हटले की पॅक शेड्यूल आहे, परंतु साहिल फक्त तुझ्यासाठी म्हणून मी ही ऑर्डर घेतो. आणि आमचे कॅमेरामॅन साहिल जाधव आहेत, त्यांना देखील मी कॉल केला की दादा तू आमच्यासाठी अवेलेबल राहशील का? तर तो बोला येस, तुझ्या शब्दाखातीर मी देखील येतो. सो ते सर्वांचं मी आभार व्यक्त करेन की नक्कीच ते नेहमी म्हणतात ना की तुम्ही हाक द्या आम्ही साथ देऊ, त्या पद्धतीनं त्यांचं कार्य राहिलं. मैत्री अशी असावी, मैत्री केली तर ती निभवायची देखील असते आणि दादांनी नक्कीच ती निभावलेली आहे. खरं तर आपण बोलतो मी आहे माझ्यासाठी नाही करशील का, कोणी नाही करत. फक्त बोलायला सगळे येतात, करायला कोणी नाही येत.
ही गोष्ट फक्त निकलेश बजागे आणि सूरज जोशीलाच माहिती आहे, कारण प्रचंड मेहनत या स्पर्धेमागे त्यांनी घेतली. भरपूर जण बोलले की येऊ येऊ, परंतु जी मेहनत त्यांनी केली त्यांचं देखील मी कौतुक करेन. प्रीतम भोईर आले, त्यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. पहिला बॉल, पहिला चेंडू सरळ डाऊन दी ग्राउंड, बॉल लॉंगॉनला थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळतंय आणि 2 धाबा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातील. प्रीतमसाठी सुवर्ण संधी. जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर अवी पाटील यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. तसेच वामन पाटील यांच्याकडनं देखील 1000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. गोलंदाज सज्ज, पुढचा बॉल. यावेळेस सर बाटनं लॉफ्टेड फटका, चेंडू हवेत परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चार धाबा धावफलकावरती. नक्कीच 4 धावा आलेल्या आहेत. ही मिसफील्ड पाहायला मिळते. खरं तर मी कौतुक 4 धाव्यानं धावफलक पुढे सरकेल. 27 धावा. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी उल्लेख करत होतो की स्पर्धेमागे खरं तर सूरज जोशीनं उल्लेख केला या अगोदर इंटरव्ह्यूमध्ये की कोणत्याही एक खेळाडूंना संघ होत नाही, 11च्या 11 खेळाडूंना मेहनत करावी लागते. तसंच चित्र आहे. त्या दोघांनीच फक्त मेहनत केली असंही नाही आहे. संपूर्ण टीम हंसिका स्पोर्ट असेल, त्यानंतर गावदेवी 40+ पिंपळघर असेल, मास्टर 40+ बादशाह 11 पिंपळघर असेल, यांनी देखील तेवढीच साथ त्यांना दिलेली आहे. त्यामुळे ही स्पर्धा यशस्वी होण्याच्या मार्गावरती सध्या आपण पाहतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धाबा या चेंडूवरती. नक्कीच हरेश पाटील देखील व्यासपीठावरती आहेत, त्यांनी देखील मेहनत केली. त्यानंतर अवी पाटील यांचा देखील मी उल्लेख करेन. गेले 3 दिवस ते देखील व्यासपीठावरती होते. त्यांनी देखील प्रचंड मेहनत केलेली आहे या स्पर्धेमागे. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. अनेक सारे आहेत व्यक्तिमत्व ज्यांनी या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या भूमिकेमध्ये मदत केलेली आहे. त्यांचं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करू. यावेळेस सरळ डाऊन दी ग्राउंड, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. आता यशची विकेट धोक्यामध्ये आणि दुसऱ्या धाबेच्या प्रयत्नामध्ये बॅटर यशला मैदान सोडावं लागेल. धक्का लागलाय मोठा टीम लाईफलाईन 11 संघाला. बॅटर यश बॅक टू दी डगआउट. न्यू बॅटर इन झालाय मैदानाच्या आतमध्ये. ज्या खेळाडूच्या नावानं, ज्या खेळाडूनं पिंपळघर गावाचं नाव साता समुद्र पार नेलं, तो खेळाडू इन झालाय. सन ऑफ भिवंडी क्रिकेट सूरज जोशी इन होतोय. सूरज जोशीसाठी सुवर्ण संधी आहे की लागोपाठचे 3 षटकार लगावले तर अवी पाटील यांच्याकडनं 1000 रुपयांचं कॅश प्राईज आणि वामन पाटील यांच्याकडनं देखील 1000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. सूरज जोशी नॉन स्ट्रायकिंग एंडला. मोहित पाटील यांच्याकडनं देखील लागोपाठच्या 3 षटकारांसाठी सूरज जोशीला 1000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. धावफलक 30 वरती. कमिटी मेंबर सूरज तर खेळपट्टीवरती आहेत. निकलेश बजागे, पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे. डगआउटमध्ये पाणी नाही आहे. खरं तर अक्षय जोशी खेळपट्टीवरती आहे. सो प्रश्न हा आहे बाटले कोण आणील. गोलंदाज सज्ज, पुढचा बॉल. इनफिल्डच्या दिशेनं फटका चांगला आणि मिसफील्ड पाहायला मिळतीये. चुकीला माफी नाही. या धावा महागात पडणार आहेत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. क्षेत्ररक्षकाच्या खात्यामध्ये हा चौकार द्या, कारण बॉल अडवायला हवा होता, तो बॉल अडवता आलेला नाही आहे. 4 धावा नक्कीच प्राप्त केल्या जातील. 4 धावेनं धावफलक पुढे सरकेल. 34 धावा धावफलकावरती. प्रीतम भोईर 2 चौकार या ओव्हरमध्ये आलेत. नक्कीच मी उल्लेख हा देखील करेन. आज सकाळपासनं गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आमचे रमाकांतजी वाकडे सर देखील आहेत, जे आमच्या गावचे सिव्हिल इंजिनियर आहेत. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. खरं तर त्यांनी देखील मेहनत केलेली आहे. मी उल्लेख केला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये वेगवेगळ्या जणांनी मदत केली आहे.
या PPL ला सक्सेस होण्यामागे आणि आता त्या सक्सेसफुल होण्याच्या मार्गावरती सध्या PPL पर्व दुसरं. अंपायरचं देखील मी कौतुक करेन. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धाबा 35 धाबा. कृपया विनंती असेल निकलेश बजागे, पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे. आणि दोन्ही संघांच्या जे 13वे खेळाडू होते त्यांना विनंती असेल की आपण पाणी घेऊन जायचं आहे. ड्रिंक्स ब्रेक घेतलेला आहे. सो येस, त्यानंतर ड्रिंक्स ब्रेक होणार नाही या गोष्टीची देखील आपण काळजी घ्या. संतोष भोईर आणि प्रसादजी भोईर यांचं शुभागमन झालेलं आहे. दादांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे. खरं तर यश भोईरची विकेट गेली, ती टर्निंग पॉइंट होता या मॅचचा. परंतु अजून देखील खेळपट्टीवरती 2 एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. खरं तर हे 2 खेळाडू असे आहेत ना ज्यांच्या नावावरती अनेक विक्रम ग्रामीण क्रिकेटमध्ये आहेत. ही जोडी खरं तर ही जोडी पाहण्यासाठी लहानपणापासून उत्सुकतेने सर्व खेळाडू जे आता टीममध्ये आहेत ते जायचे क्रिकेट पाहायला. या खेळाडूंना बघून त्यांनी क्रिकेट खेळायला शिकलेले आहेत. ही जोडी खेळपट्टीवरती सध्या पाहायला मिळते. पवन भोईर आणि त्याच्या समवेत सूरज जोशी. खरं तर एक का आठवतो समीर स्पोर्ट पिंपळघर ग्रामीण क्रिकेटमध्ये या नावाचा दरारा होता. या 2 खेळाडूंचा दरारा होता. अक्षरशः पवन भोईर सलामीला हे 2च खेळाडू यायचे आणि ती आठवण नक्की झालेली आहे. यानंतरची मॅच टीम स्वर्गीय बुधाजी प्रतिष्ठान अगेन्स्ट टीम SG एंटरप्राइजेस. दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये तयार राहायचं आहे. यानंतर टॉस केला जाईल. 4थ्या षटकामध्ये भावेशला बोलवलं जाईल. सूरजसाठी सुवर्ण संधी आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी पैसे लगावले जातील. वामन पाटील, अवी पाटील आणि मोहित पाटील यांच्याकडनं प्रत्येकी 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. पवनसाठी देखील सुवर्ण संधी आहे. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरकडनं येतोय. अतिरिक्त धाब्याने धावफलक 36 धाबा धावफलकावरती. सूरज जोशी नाव स्ट्रायकिंग एंडला पवन भोईर आहे. खरं तर तलवार जुनी झाली आहे परंतु धार तेवढीच आहे. हा बघा फटका फसलाय खावखॉर्नर रिजनला. पवननं नाकारलाय की सूरज तू खेळ, स्ट्राईक तुझ्यावरती ठेव. कारण खरं तर लेग साईडला हवा नाही आहे. आता लेफ्टी बॅटरसाठी चांगली हवा सुद्धा सुरू आहे आणि सूरजमध्ये ती क्षमता देखील आहे. तो होत्याचं नव्हतं करू शकतो. गोलंदाज सज्ज झाला. वेलकम प्रमोदजी भोईर साहेब, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. या आपण व्यासपीठावरती. प्रसादजी भोईर साहेब या आपण व्यासपीठावरती, आपलं देखील स्वागत. गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी ट्रॅकवरती भावेश. चला वेग कमी घ्या. क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे, तुम्ही बॉल का नाही टाकत हाच प्रश्न आहे. पुढचा बॉल सूरजसाठी फुल अँड पॉवरफुल बॉल. बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल. षटकार ब्रँड सूरज जोशी नावाचा. जर सूरज जोशी यांनी आणखीन एक षटकार मारला तरी सुद्धा 200 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल अवी पाटील यांच्याकडनं. आणि जर लागोपाठचे 3 मारले तर प्रत्येकी 1000 रुपये दिले जातील.
गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल भावेश सूरज जोशी साठी. पुढचा बॉल. हा चेंडू सोडून दिलाय. चांगली लाईन आहे. निर्धाव चेंडू डॉट बॉल. बघा तुम्हीच आयोजक आहात, कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. बघा निर्धाव चेंडू आला आणि आता पाटील 11चे सपोर्टर जत्रा कुठली झाली आहे. हा अग्री महोत्सव सध्या सुरू आहे. पवन भोईर विनंती असेल, अंपायरचा डिसिजन फायनल आहे. तुम्ही सिनियर खेळाडू आहात, तुम्ही जर रिस्पेक्ट करणार नाही तर युवा खेळाडू सेम करतील. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न पवन भोईर करतायत आणि सूरज तर वेगवान आहेतच. 2 धावा धावफलकावरती. धावफलक 45 45 धावा. मी नेहमी उल्लेख करत आलोय, कालच्या दिवसामध्ये देखील उल्लेख केला, आज सकाळच्या सत्रामध्ये देखील मी सेम उल्लेख केला की तुम्ही ऑफिशियल्स जे आहेत, जे पंच आहेत त्यांची रिस्पेक्ट करत चला. जर ऑफिशियल्स नसतील, समालोचक नसतील तर तुमच्या क्रिकेटला मोस्ट ऑफ कोणी विचारणार नाही. फुल टॉस आहे, दिशा दिली आहे, फटका चांगला आणि बॉल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. खरं तर हेमंतचा पिच्छा सोडत नाही आहे चेंडू. आता मात्र हेच म्हणावं लागेल, कारण तो ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी चेंडू येतोय. धावफलक 49 49 धावा. भावेश पुढचा बॉल. सूरजसाठी हा फटका फसलाय. चेंडू हवेत, वॅकंट एरिया आहे. आणि बघा मी जसा उल्लेख केला की आज हेमंतचा पिछा सोडत नाहीये बॉल, आणि या चेंडूवरती धावा कंप्लीट, त्या म्हणजे तब्बल 3 धावा. आणि अशा प्रकारे षटक झाले समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील, त्या म्हणजे 52. 52 धावा धावफलकावरती. 52 धावा बनलेल्या आहेत शेवटच्या अंतिम षटकामध्ये. खरं तर मला वाटतं प्रीतम भोईर येतील, कारण 4 षटकं 4 गोलंदाज यूज केलेले आहेत. प्रीतम भोईरला जबाबदारी आता घ्यावी लागणार आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल प्रीतमला, कारण हे 2 खेळाडू, खरं तर हा 3रा खेळाडू, पाठीचा कणा ग्रामीण क्रिकेटचा पिंपळघरचा प्रीतम भोईर, बॅकबोन ऑफ पिंपळघर म्हणून उल्लेख त्याला केला जातो. अनेक वर्ष ओपन क्रिकेटमध्ये देखील दर्जेदार खेळ प्रीतम भोईरचा देखील पाहायला मिळाला आहे. तोच व्यक्ती आपल्याला पाहायला मिळते. येस, अमित पाटील यांच्याकडनं पाण्याची सुविधा केली जाते. का नाही करणार, ओनर आहेत पाटील 11चे. नक्कीच दिलपेश दादा ओनर आहेत. मागच्या मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये देखील होते. पाण्याची सुविधा उपलब्ध केली जाते. प्रीतम भोईर शेवटच्या अंतिम षटकामध्ये. प्रीतमसाठी पुन्हा सुवर्ण संधी असेल. प्रीतमनं जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर अवी पाटील यांच्याकडनं 1000 रुपयांचं कॅश. जर प्रीतम भोईरने 2 विकेट जरी काढले तरी सुद्धा 500 रुपये दिले जातील. धावफलक 52 52. जर प्रीतम भोईरनं 2 विकेट काढले तर 500 रुपये. सूरजने 2 षटकार टोकले तरी सुद्धा 500 रुपये. अभी पाटील कडनं पहिला बॉल, स्टँड अँड डिलिव्हर, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. काय स्ट्रोक आहे, काय अप्रतिम बाट स्विंग आहे सूरज जोशीची. पाहावं आणि पाहतच बसावं या पद्धतीचा खेळ सूरज जोशीचा पाहायला मिळतोय. खरं तर PPL मध्ये जास्त त्याला संधी मिळाली नव्हती बॅटिंग करण्याची. या मॅचमध्ये टॉप 6च्या मॅचमध्ये त्याला सध्या संधी मिळती आहे आणि आता त्याची बॅट देखील बोलती आहे. खरं तर सूरज जोशी असा खेळाडू आहे,
अनेक विक्रम त्याच्या नावावरती आहेत. मी या अगोदर देखील उल्लेख केला होता. 2011-12चं जे क्रिकेटचं पर्व त्याच्यामध्ये लागोपाठ 9 बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट त्याच्या नावावरती आहेत. तो विक्रम अजूनही कोणी मोडू शकलेला नाही आहे. अंपायर चॉईस बॉल आहेत. वेलकम निशिकांतजी पाटील साहेबांचं देखील शुभागमन होत आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज पुढचा बॉल यावेळेस ओहो बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन मोर बिगी षटकार. जर या चेंडूवरती षटकार आला तर प्रणय जोशी उर्फ गुड्डू यांच्याकडनं देखील 500 रुपये दिले जातील. निकलेश बजागेकडनं देखील 500. अभि पाटील, वामन पाटील आणि मोहित पाटील यांच्याकडनं देखील प्रत्येकी 1,000 रुपयांचं कॅश प्राइज. 500 रुपये जमा झाले असतील. यावेळेस फटका फसला. चेंडू हवेत. चेंडू खाली सोमनाथ येतोय. कोणती मिस्टेक नाहीये. विकेट आली आहे. महत्वाची विकेट. सूरज जोशीला मैदान सोडावं लागेल. प्रीतम भोईरनं 2 खाल्ले परंतु आता मैदान सोडावं लागतंय. $64 रन 64 धाबा. पवन भोईर स्ट्रायकिंग एंडला जर आले तर त्यांना प्रत्येक षटकारासाठी तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज निकलेश बजागे यांच्याकडनं दिलं जाईल. आणि जेव्हा जेव्हा कॅश प्राइज असे जमा होतात ना तेव्हा तेव्हा मी एकच उल्लेख करतो 513 500 मेरा. आणि नाही मारले तर रिटर्न नाही कमिटीला. आणि कमिटी मेंबर तोच आहे त्यामुळे ते समालोचकाला. म्हणजे 500 विकी दादाचे 500 माझे. येस 100%. निकलेश दादा आपला दिलदार आहे. तो जेव्हा जेव्हा पैसे लावतो तो परत मागायला कधी येत नाही. यानंतरची मॅच SG एंटरप्राइजेस अगेन्स्ट टीम स्वर्गीय बुधाजी प्रतिष्ठान अशी मॅच. न्यू बॅटर भावेश आलेत. भावेश पाटील आहेत. भावेश उर्फ सोनू म्हणून त्याला ओळखलं जातं. खरं तर सोनू म्हणूनच त्याला ओळखलं जातं. हा देखील एक लांगीवरचा बॅट्समन म्हणून प्रसिद्ध आहे. गतवर्षी चांगला खेळ होता भावेशचा. यावर्षी प्रॅक्टिसचा थोडासा अभाव आहे त्यामुळं. आणि संघामध्ये एवढी मोठी स्टारकास्ट आहे की त्याला संधी मोस्ट ऑफ मिळाली नाही. या 5व्या क्रमांकावरती तो बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे. डावखऱ्या त्याचा हा देखील बॅटर तोफखाना. धावफलकावरती धावा 64 64. चला प्रीतम भोईर विनंती असेल वेळ कमी घ्या. यानंतर अजून देखील भरपूर मॅचेस कव्हर करायचे आहेत. बॅटची कडा लागली. मिस्टेक केली अक्षय जोशीनं. आणि या चेंडूवरती एक सिंगल. आता सुवर्ण संधी असेल पवनसाठी. प्रत्येकी षटकारासाठी तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज निकलेश बजागे यांच्याकडनं दिलं जाईल. आणि ते जमा देखील झालेले आहेत. मारले तर तुम्ही घेऊन जा, नाही लागले तर ते राहू देत. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झाला. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 षटकार आले. त्यानंतर विकेट आली सूरज जोशीची. आणि त्यानंतर मात्र एक सिंगल आली. या सुरटी सिंगल होती. पवनला स्ट्राईक हवी होती. गोलंदाजाच्या पुढचा बॉल. फटका उडवला. चेंडू हवेत. मिसटायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. हे काय घडलं. झोळी मांडली होती मासा गवला नाही असंच म्हणावं लागेल. आणि चौकारासाठी सुद्धा 500 रुपये आणि षटकारासाठी 1000 रुपये. येस
बघा निकलेश दादा दिलदार झालेत. चौकार आणि षटकारासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राईज आणि पवनसाठी तेच आहे की 500 देरा 500 मेरा. नक्की दिनेश जोशी साहेबांनी आधीच अनाऊन्समेंट केला की जे पैसे लावतात त्यांना जमा करायला सांगा. देताना अर्धे पैसे समालोचकाचे अर्धे पैसे बॅटरचे. कारण तुम्ही सुद्धा बोलता त्याचं देखील काय मिळालं पाहिजे हाच दादाचा उल्लेख होता. यावेळेस बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 1000 रुपयाचं पारितोषिक नक्कीच मिळेल आणि डावाला झाली आहे समाप्ती. धावफलकावरती धाबा पाहायला मिळतील त्या म्हणजे 71 धाबा आणि 72 धाबांची गरज. आता मोठं लक्ष अगेन्स्ट टीम पाटील 11. यानंतरची मॅच टीम SG एंटरप्राइजेस अगेन टीम या टीम SG एंटरप्राइजेस. यस गणेश काळे मॅच हरलेले आहे त्यामुळे त्यांनी सुझाव दिलेला आहे. अप्रतिम सुझाव होता. पुढची मॅच 5 ओव्हरची लागल्यास वेळ कमी पडला तर फायनल आपण 2 ओव्हरची खेळू. चला दोन्ही कॅप्टन यायचं आहे. यस बुधाजी एंटरप्राइजेस संघाचा बुधाजी प्रतिष्ठान संघाचा कॅप्टन आहे. SGचा पण आलेला आहे. सो आपण टॉस करूयात. मी ऋषिकेश दादा पाटीलांना विनंती करेन आपण शुभ असते टॉस करायचा आहे. आपण इंटरव्ह्यू वगैरे घेणार नाही या त्यामुळं आपण टॉस करा. जो काही रिझल्ट असेल तो निकलेश बजागे तुम्ही रेफरी म्हणून जा आणि आम्हाला तो निर्णय सांगा. सन्माननीय ऋषिकेशजी पाटील आणि ॲडव्होकेट अभिजितजी शेळके साहेब आहेत. ही मॅच 5 ओव्हरची असेल आणि सेमीफायनल मॅच कदाचित आपल्याला 4 ओव्हरची खेळायला लागू शकते. तो डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. नंतर कोणी येऊ नका कारण आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. तुम्ही फास्ट खेळाल तरच तुम्हाला ती संधी मिळेल. SG एंटरप्राइजेस संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. निर्णय सांगायचा आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चला बॅटर पाठवायचे आहेत. सलामीची जोडी पाठवा. टीम पाटील 11 72 धाबा बनवायच्या आहेत. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि बॅटर पाठवायचे आहेत. नक्कीच एक बातमी तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय. प्राऊड ऑफ पिंपळघर डॉली पाटील आशिया खंडामध्ये भारतीय ऑलिम्पिक सायकल स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकावरती निवड झालेली आहे. सो तिचं देखील आम्ही पुन्हा एकदा कौतुक करू, अभिनंदन करू आणि तिला पुढील वाटचालीसाठी पुन्हा एकदा पिंपळघरच्या माध्यमातून शुभेच्छा देऊ.
आत्ताच जस्ट लेटेस्ट बातमी आहे की भारतीय ऑलिम्पिक सायकल स्पर्धेमध्ये डॉली पाटील पहिल्या क्रमांकावर आशिया खंडामध्ये तिची निवड झालेली आहे। तिला पुढील वाटचालीसाठी संपूर्ण पिंपळघरकरांच्या वतीनं पुन्हा एकदा आपण शुभेच्छा देणार आहोत। अभिनंदन, प्राऊड ऑफ पिंपळघर। नक्कीच आपण जे खेपट्टी आहे त्याच्या मागे आपण तो बॅनर तिचा पाहू शकता। कॅमेरामॅन आपण तो बॅनर कव्हर करा। कॅमेरामॅन साहिल आपण तो बॅनर कव्हर करायचा आहे। डॉली पाटील हिचा तो बॅनर आहे। येस, तो बॅनर आपण पाहू शकता। जलपरी पिंपळघर गावाची, प्राऊड ऑफ पिंपळघर, डॉली पाटील हिचा तो कटआउट आपण पाहतोय। येस, कॅश प्राइज लगावला गेले लागोपाठच्या 2 षटकारांसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज निशिकांतजी पाटील साहेबांकडून दिले जातील। सामन्याला सुरुवात होती आहे। पवन भुईर गोलंदाजी ट्रॅकवरती, पहिला बॉल स्ट्रायकिंग एंडला बॅटर सोमनाथ। पहिला बॉल आडवा बाटनं अगदी फटका चांगला तर आहे, लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट। विकेट हॅट्रिकसाठी रोहनता भोईर यांच्याकडून 500 रुपये आणि समालोचकाला सुद्धा 500 रुपये दिले जातील। जर दिले नाही तर समालोचक पुकारणार नाही, सरळ गोष्ट आहे। कारण आज सगळ्यापासून भरपूर पैसे लावतोय, कोणी जातच नाही आहेत ते पैसे। सो जर आता घेतली हॅट्रिक तर तुम्हाला 1000 द्यावे लागणार आहेत। गोलंदाज सज्ज पवन भोईर। ओ माय गॉड, हे काय घडलं? मिसफील्ड दोन्ही खेळाडूंकडनं पाहायला मिळाली आणि हा तिसरा खेळाडू देखील मिसफील्ड करतोय आणि या चेंडूवरती तब्बल 2 धावा कंप्लीट केल्या जातील। बायच्या रूपाने या 2 धावा असतील। नक्कीच शरीराच्या पेक्षा भरपूर दूर चेंडू होता। बॅटर बॉल हुकला आणि यष्टिरक्षक देखील बॉल गॅदर करू शकला नव्हता। चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे, निर्धाव चेंडू अराउंड द विकेटनं गोलंदाजी करतोय। बघा तुम्ही समोर येऊ नका गोलंदाज, अंपायरला देखील थोडासा अडथळा होईल आणि अंपायरचा डिसिजन फायनल असेल। गोलंदाज सज्ज, पुढचा बॉल स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न आणि हाच प्रश्न आहे, तुम्ही अराउंड द लेगनं गोलंदाजी करताय, अराउंड द विकेटनं गोलंदाजी करताय, त्यामुळं कुठे ना कुठे ही अपील अंपायरने धरलेली नाहीये तुमची। आणि पंच सांगतात बॅट कट लागली होती, अंपायर बॅट कट लागली होती का? येस, बॅट कट लागली होती बघा। येस, आमचे जे लेग अंपायर आहेत संदीप पाटील सर, अतिशय तीक्ष्ण नजर आहे त्यांची। ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील आम्ही जेव्हा जेव्हा समालोचन करत असतो, संदीप पाटील सर असतात तेव्हा तेव्हा त्यांची अंपायरिंग बघितलेली आहे। हा चेंडू लाईन खराब आहे, वाईट बॉल आहे। खरं तर मी एक किस्सा सांगेन संदीप पाटील सरांचा। गोरसईची ती मॅच सध्या सुरू होती राहण्याच्या मैदानावरती, जवळजवळ सामना जिंकलेलाच होता गोरसई संघानं अगेन्स्ट वीर बजरंग कारिवली, परंतु शेवटच्या चेंडूवरती त्यांची एवढी नजर धारदार आहे की एक खेळाडू तो अतिरिक्त त्यांनी एका बाजूला लावला, 6 खेळाडू लावले आणि त्यामुळे अंपायरने तो नो बॉल घोषित केला होता। आणि आज खरं तर आजच्या दिवसामध्ये तशीच अंपायरिंग त्यांची पाहायला मिळाली या अगोदरच्या मॅचमध्ये, ती म्हणजे जानकी एंटरप्राइजेस अगेन्स्ट टीम स्वर्गीय बुधाजी प्रतिष्ठान। या मॅचमध्ये त्यांची अप्रतिम अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळाली। तो एक खेळाडू
खरं तर तो ओनरच होता संघाचा आणि त्याला झोप लागणार नाही की त्याने हे काय केलं होतं. त्याच्या एका चुकीमुळे खरं तर ती मॅच हरली होती. चांगला प्रयत्न होता, चांगला प्रयत्न. जर धावशीत घेतलं नाही तर यस विकेट असेल, कारण या स्पर्धेचा जो नियम आहे की जर तुम्ही रनआउट केलं नाही तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाऊ शकतं. आणि अशा प्रकारे पहिला विकेट, पहिला गडी गारद झालेला आहे. धावफलकावरती धावा सिंपल घर वालों की आदत न्यारी, खिलाड़ू रसिक जमलन सारी, या प्रीमियर लीग ला या पीपीएल खेळाला आज खेळेगा या. नक्कीच आमचे हब कैलास भोईर साहेबांचं देखील शुभागमन. दादांना विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन स्थान पण नभा. हरिभक्त परायण कैलासजी भोईर साहेब, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच हे जे आपण सॉन्ग ऐकलं पीपीएलचं, ते अप्रतिम सॉन्ग वैभव भोईर यांच्या माध्यमातून आलेलं होतं. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. चला मॅच सुरू करायची आहे. सूरज जोशी थोडंसं स्पीडअप करा. यानंतर अजून देखील 3 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. भरपूर वेळ खर्च झालेला आहे. सूरज जोशी, न्यू बॅटर आल्यात प्रीतम भोईर. सूरज जोशी आल्यात गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला बॉल ऑफ कटर पाहायला मिळाला, एक सिंगल. वेलकम. नंदू पाटील साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. वेलकम लीलाधर, आपलं देखील स्वागत. अगदी पोरगी बघायला चालत असं वाटतंय. नको, बायको वगैरे बघेल तुझी. सूरज जोशी गोलंदाजी ट्रॅक वरती. पुढचा बॉल लेफ्ट आर्म गोलंदाजी करतोय. ही बॅटल बघा, या अगोदर सूरज जोशीच्या बॅटमधनं प्रीतम भोईर याच्या विरोधामध्ये 2 षटकार आले होते. आता ती बदला घेण्याची संधी. नक्कीच सूरज जोशी यावेळेस बाट मिडल घेता आलेलं नाही. एकदा वेगानं कंप्लीट केली. अक्षय जोशी पळतोय आणि या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट. नक्कीच अगदी कंपनीच्या समोर 147 क्रमांकाची गाडी आहे. मला वाटतं ती राकेश भोईर यांची आहे. सो दादांना विनंती, थोडीशी साईडला करायची आहे. त्यानंतर आणखीन 1-2 गाड्या आहेत. सो विनंती असेल ते आपण बाजूला करा. गोलंदाज सज्ज. यावेळेस लाईन चेक केली जाईल. एका धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 1 धाव कंप्लीट. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरकडनं. अतिरिक्तनं धावफलक पुरं सरकेल. धावफलक 12 वरती. 12 धावा धावफलकावरती. गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी ट्रॅक वरती. पुढचा बॉल घेऊन सूरज जोशी.
अक्षय जोशीसाठी प्रहार झाला आणि बॉल क्लिअर करेल मिड विकेटला. बॉल सीमा पार. षटकार. पिंपल घर वालों की आदत न्यारी, खिलाडू रसिक जमलन सारी या प्रीमियर लीगला या पीपीएल खेळाला. आज खेलेगा यहाँ खेलेगा आता पिंपलघर खेलेगा. ये पिंपलघर प्रीमियर लीग है, यहाँ किसका बल्ला चलेगा. अप्रतिम संगीत. जर आणखीन एक षटकार आला तर तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल सन्माननीय निशिकांतजी पाटील साहेबांकडनं. अक्षय जोशी हा फटका चांगला आणि दर्जेदार या गोष्टीसाठी आहे कारण तो सूरज जोशीच्या अगेन्स्ट आला आणि अशा पद्धतीनं जर तुमच्या मेन बॉलरला हिट केलं जाईल तर निश्चित रूपानं मॅचमध्ये आनंद येईल. निखिलेश बजागे बॉल उपलब्ध करून द्या. नवीन बॉल उपलब्ध नाही आहेत. येस थँक्यू सो मच. बॉल चेक करा 70चेच आहेत की 90चे आहेत. षटकार आला अक्षय जोशीच्या बॅटमधनं. 6 धावेनं धावफलक पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा 18 धावा 18. दरम्यान भरपूर चांगली बॅटिंग सध्या सुरू आपल्याला पाहायला मिळते. यानंतरच्या मॅचचा टॉस झाला. SG एंटरप्राइजेस संघाने नाणेफेक जिंकली. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. स्टेप आउट झाला. फटका चांगला आहे. एक धाव दरम्यान कंप्लीट केली गेली. एकच धाव या चेंडूवरती कंप्लीट. एकापेक्षा जास्त काहीच मिळत नाही. या सूरज जोशी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. आता स्ट्रायकिंग एंडला बॅटर प्रीतम भोईर असतील. बदला घेण्याची संधी पुन्हा एकदा आली. 2 षटकार ठोकले होते. आता दोघे हसतात एकमेकांकडे बघून की मी सोडणार नाही आहे, बदला मी देखील घेईन. विकेट येईल की षटकार ठोकला जाईल. सूरजच्या आगेच हो 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 कॅच सोडली आहे. बाटकड लागली होती. प्रीतम भोईर नाखुश दिसत आहेत सूरज जोशी. त्यांना माहिती आहे ही विकेट महत्त्वाची होती. जर ही विकेट कॅरी झाली असती तर कुठे ना कुठे मॅचमध्ये पूर्णपणे टीम लाईफलाईन संघ असता. परंतु हे काय केलं. बॉल द्या पवन. विकेट कीपर ईश्वर आहेत. झेल मात्र ड्रॉप केली परंतु ताडी मात्र ते चांगली देतात. नक्कीच पिंपळघर गाव ताडीमाडीसाठी देखील ओळखला जातो. अनेक सारे ताड आपल्या गावामध्ये आहेत. अनेक सारे तोडले गेले परंतु अजून देखील एक व्यक्तिमत्व आमचे परशा काका ते देखील ताडीवाले आहेत. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील त्या म्हणजे 18 धावा 19 धावा माफ करा 19 धावा आहेत धावफलकावरती. अजून देखील नक्कीच आम्ही समीकरण तुमच्यापर्यंत पोहोचू. 53 धावांची गरज. 18 चेंडू 53ची गरज आहे. गोलंदाज यज्ञेश आपल्याला पाहायला मिळतील. अक्षय जोशी जबाबदारी आता घ्यावी लागेल या दोन्ही बॅटरला कारण 2 जे गोलंदाज आहेत त्यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. आता नवीन गोलंदाज युवा आहे यज्ञेश जोशी आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. सूरज जोशी वेळ कमी घ्या अदरवाईज तुम्हाला पेनल्टी घोषित केली जाईल. सो विनंती असेल. येस नक्कीच अक्षय जोशी यांच्यासाठी सुवर्ण संधी. त्यांच्या मातोश्री यशोदाई जोशी यांच्याकडनं लागोपाठचे 4 षटकार जर लगावले तर 500 रुपयांचं कॅश प्राईज आलेलं आहे. त्यांना माहिती आमचा मुलगा 3 मारेल. 4था मारला तर हे 500 आपण नक्कीच देऊ.
जर 3 मारले तरी सुद्धा हे 500 रुपये दिले जातील. वॉर्निंग शेवटची. सूरज जोशी पेनल्टी दिली जाईल. सूरज जोशी भरपूर वेळ खर्च होतोय. पंच आपण डायरेक्ट पेनल्टी यस वॉर्निंग दिली. येस दादा तुम्ही कमिटीशी बोला नंतर. सूरज जोशी भरपूर वेळ खर्च होतोय मित्रा. पेनल्टी आता घोषित केली जाईल. यज्ञेश जोशी सज्ज झालाय. बॅकफुट वरती जाऊन खेळून काढलाय. फटका चांगलाय. अक्षयच्या बॅटमध्ये दुसरीचा प्रयत्न केला जातोय. अक्षय जोशी धावतोय पळतोय. जीवाची आकांक्षा केली जाते आणि 2 धावा कंप्लीट. 2 धावेने धाव फलक पुढे सरकेल. 21 धावा 21. यज्ञेश जोशी आहेत गोलंदाज. 2 धावेने धाव फलक 21. 21 धावा. चला मॅच सुरू करायची आहे. खरं तर भरपूर वेळ खर्च होतो. यानंतर देखील अजून 3 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. आणि आताच मी अनाऊन्समेंट करतो की सेमीफिनल आहे आणि फिनालेची मॅच ही कमी ओव्हरची खेळली जाईल. यामध्ये कोणती शंका नाही आहे कारण भरपूर वेळ खर्च होतोय. गोलंदाज सज्ज झाला. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. अक्षयसाठी भिरकावून दिले बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. रसिक जमलन सारी या प्रीमियर लीगला या पीपीएल खेळाला आज खेलेगा यहाँ खेलेगा आता पिंपलगढ़ खेलेगा ये पिंपलगढ़ प्रीमियर लीग है यहाँ किसका बल्ला चलेगा आज खेलेगा. धावफलक जाऊन पुढे सरकेल. 27 धावा धावफलकावरती. अशा फटक्यांची गरज देखील आहे टीम पाटील 11 संघाला. यज्ञेश जोशी आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. अक्षय जोशी चांगली बॅटिंग. संध्याकाळचं सत्र सुरू झालंय वाटतं. 3:30 वाजलेत. संध्याकाळचा बॅट्समन म्हणून मी ज्याला ओळखतो तो अक्षय जोशी. यावेळेस हा देखील बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. माया ही तुझी आम्हावरी आलेलं संकट तुझ. निशिकांतजी पाटील यांच्याकडनं 1000 रुपयांचं कॅश प्राईज या 2 षटकारांसाठी जमा झालेला आहे. बघा मी ज्याप्रमाणे उल्लेख केला की दादांनी षटकार लगावल्यानंतर प्राईज दिलं त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. समालोचकाला देखील त्यांनी साथ दिली. ते 1000 रुपये जमा झालेले आहेत. समालोचकाला किती पैसे हाच मलाही प्रश्न आहे. धावफलकावरती धावा 33 धावा. 39 धावांची गरज. यज्ञेश जोशी पुढचा बॉल. लागोपाठ 3 में 3 ठोक डाले. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 मोर बिगी. षटकार. पिंपलगढ़ गावचे संतुआईची भरते जत्रा तो मानाला. पिंपलगढ़ गावचे संतुआईची भरते जत्रा तो मानाला. पिंपलगढ़ गावचे संतुआईची भरते जत्रा तो मानाला. थँक्यू. आता एक षटकार जर लगावला तर जे यशोदाही त्यांच्या मातोश्री आहेत त्यांनी प्राईज लगावले ते देखील दिलं जाईल. त्यानंतर निशिकांतजी पाटील यांच्याकडनं देखील हा षटकार लगावला तर 1000 रुपयांचं कॅश प्राईज असेल. 4 वरती आहे. 4 वरती प्राईज जमा झालेले आहेत 1000 रुपये. अजून एक लगावला तर अजून 1000 रुपये जमा होतील आणि 500 जमा आहेत. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज झाला. यज्ञेश जोशी. यावेळेस
बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून 1000 रुपये कॅश प्राईज. आणि थँक्यू डीजे. आणि यशोदा आईनं देखील जे पारितोषिक लावलं होतं ते देखील आता अक्षय जोशीला दिले जातील. नक्कीच, पण घरचे पैसे घरीच जातील. आता तो घरी जाऊन आईला देईल की बायकोला देईल. नक्कीच तो देखील खुश आहे की 4 मध्ये 4 आलेले आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे. निशिकांत पाटील यांच्याकडनं जे कॅश प्राइज होतं ते देखील पुन्हा जमा झालेलं आहे. 2000 रुपये जमा. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील त्या म्हणजे 45. आता 13 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. 13 बॉल 27चं समीकरण. धावा आहेत डिफेंड करण्यासाठी अजून देखील. सतीश भोईर यांच्याकडनं देखील जे 500 लावले होते ते देखील 500 आणि विजय भोईर यांच्याकडनं देखील 500 रुपये दिले जातील अक्षय जोशीला. चला विजय भोईर साहेब आणि चला अंपायरने लास्ट वॉर्निंग दिलेली आहे. आणि अवी पाटील यांच्याकडनं देखील 500 रुपये दिले जातील षटकार हॅट्रिक कंप्लीट केली म्हणून. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल अराउंड द विकेट. 5वा येईल का? ओहो हो, सूरज जोशी यष्ट्यांच्या मागे गेला. हे काय घडलं? हे काय केलं? हे प्रभू हरिराम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदे, ये क्या हुआ? 4 षटकार आले होते. हा चेंडू अडवणं गरजेचं होतं परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 49 धावा धावफलकावरती 3 ओव्हरच्या समाप्ती अखेर. काय मॅच पाहायला मिळतीये. लाईफलाईन 11 अगेन्स्ट टीम पाटील 11 अशी मॅच. ड्रिंक्स ब्रेक घेतला जातोय. सो दोन्ही टीम्स आपण पाणी घेऊन जा. यानंतर ड्रिंक्स ब्रेक नसेल या गोष्टीची देखील काळजी घ्या. ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. पाणी घेऊन जायचं आहे दोन्ही 12th मॅन. आता मात्र 12 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 23 धावांची. 12 में 23 रन की जरूरत. 12 गेंदे 23 रन की जरूरत. आता जबाबदारी सूरज जोशी वरती. प्रीतम भोईर यांनी जर लागोपाठ 2 षटकार ठोकले तरी सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राइज अवी पाटीलकडनं दिले जातील. सूरज जोशी यांनी लागोपाठ 2 विकेट घेतले तरी सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राइज अवी पाटीलकडनं दिले जातील. खरं तर हे पैसे नाही आहेत तर हे प्रेम आहे. आणि नक्कीच निशिकांतजी पाटील साहेबांकडनं समालोचकांसाठी सुद्धा प्राइज आलेला आहे. खरं तर त्यांनी फुल डिस्काउंट दिलं आहे. दादा म्हटले की तू दुकानावरती ये आणि तुला जे काही हवं आहे ते घे परंतु फक्त ही ऑफर आजच्याच दिवसासाठी मर्यादित आहे. सो नक्कीच संध्याकाळी आम्ही येतो आणि जे पाहिजे ते घेऊन जाऊ. जास्त खर्च नाही होणार दादा. 200 नाही तर 300 रुपये. येस दिलदार आहेत. येस म्हटलेले आहेत. सो लाईन खराब. व्हाईट बॉलचा इशारा. कॅमेरामॅन साहिल जाधव संध्याकाळची सोय तुमची झालेली आहे.
दादांच्या दुकानात जाऊन तुम्ही एक रेडबुल घेऊ शकता. धावफलकावरती धावा 50. 50 अप. अजून देखील बनवायच्या आहेत 22. फुल टॉस. दांडी 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 गुल. आणखीन एक विकेट. बघा एक प्राइज आहे सूरज जोशीला. जो कोणता बॅटर षटकार ठोकेल त्याच्यासाठी राकेश भोईर यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. अर्जुन आल्यात न्यू बॅटर. सूरज जोशी पुढचा बॉल. खरं तर रवी पाटील गायब आहेत. राकेश देखील गायब आहेत. दादांना विनंती आहे जास्त कॉल येत आहेत तुम्ही या व्यासपीठावरती आनंद घ्या मॅचचा. हा चेंडू चांगला आहे. ड्राईव्हचा फटका. खेळाडू आहेत पवन आहेत. कोणती रिस्क घेणार नाही आहेत खेळाडू. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजे 51. 51 धावा. अजून देखील 21 बनवायच्या आहेत. 10 चेंडू आणि 21 धावांची गरज. सूरज जोशी पुढचा बॉल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस फटका चांगला तर होता परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत. एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न मिसफील्ड पाहायला मिळाली. सोमनाथ भोईर होते यष्टीरक्षक. सुखी आणि सुखीला माफी नाही. नक्कीच थ्रो भरपूर चांगला होता. अगदी कलेक्ट करणं गरजेचं होतं. सूरज जोशी नाखुश आहेत. गोलंदाज सज्ज झालाय. पुढचा बॉल. हा चेंडू चांगला आहे. स्विंगिंग बॉल पडल्यानंतर अगदी बाहेरच्या दिशेनं वळतोय. सूरज जोशी स्ट्रॅटर्जी थोडीशी फसली सूरजची. 19 धावांची अजून देखील गरज आहे. 8 बॉल 19 धावा अजून देखील भरपूर बाकी आहेत. एखाद दुसरा मोठा फटका. सरळ बॅटनं फटका फसलाय. चेंडू खाली. पवन. कोणतीही मिस्टेक नाहीये. अक्षय जोशीला मैदान सोडावं लागेल. मोठा हादरा मोठा धक्का बसलाय टीम पाटील 11ला. अक्षय जोशी बॅक टू द डगआउट. पिंपलघर वालों की आदत न्यारी. खिलाडू रसिक जमलन सारी. या प्रीमियर लीगला या पीपीएल खेळाला आज खेलेगा यहाँ खेलेगा. आता पिंपलघर खेलेगा. हे पिंपलघर. आता तुम्ही गाणी लावू नका विनंती असेल कारण भरपूर वेळ कमी आहे. गाणी लावला तर वेळ जास्त जातो. क्षेत्ररक्षण आपण सजून घ्या आणि न्यू बॅटर लगेचच तुम्ही पाठवायचे आहेत जेणेकरून आपल्याला मॅचेस फिनिश करायच्या आहेत. सूरज जोशी पुढचा बॉल घेऊन. समोर न्यू बॅटर भावेश आपल्याला पाहायला मिळतात. भावेशच आल्यात वाटतं. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. बाटची कडा आणि बॉल अडवला जाईल. जर हा चेंडू सुटला असता ना तर सूरज जोशीच्या चेहऱ्यावरती टेन्शन आपल्याला पाहायला मिळालं असतं परंतु एक सिंगल आली आणि आता 6 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावांची गरज टीम पाटील 11 संघाला. 6 बॉल 18. 3 मारायचे आहेत. अर्जुन आणि भावेश ही जोडी
काल अर्जुननं स्टेटसला देखील टाकलं होतं A1 जोडी असं. आता जिंकायचं आहे, जिंकवायचं आहे टीम पाटील 11ला. आता रोहन पाटील आपल्याला पाहायला मिळतील. येस, समोर लेफ्टी बॅटर आहेत. प्रश्न दिलीपचा देखील होता की दिलीप देखील टाकू शकतात, सोनू देखील बॉलिंग करू शकतात, परंतु आता गोलंदाजी ट्रॅकवरती. चला सूरज, शेवटचा ऑफिशियल कॉल, यानंतर डायरेक्ट पेनल्टी, वन साइड पेनल्टी दिली जाईल. जास्त वेळ तुम्ही खर्च करताय. रोहन पाटील आल्यात शेवटच्या षटकामध्ये, फक्त 3 मारायचे, जास्त नाही. वेगळं प्राईज, जर रोहननं 3 षटकार खाल्ले तरी सुद्धा प्राईज आहे 100 रुपयांचं. काय करणार हाच प्रश्न आहे. अगदी रोहनसाठी प्राईज लावायचं की पाटील 11 साठी प्राईज लावायचं हाच प्रश्न. ओ हो, पहिलाच बॉल, पहिला बॉल आल्या आल्या सर पवनच्या हातामध्ये बॉल. कोणती मिस्टेक नाहीये, विकेटचं बटन. पहिला धक्का आता लागतोय. पहिला शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती हा धक्का. भावेशला मैदान सोडावं लागेल. चांगला बॉल होता, चांगला प्रहार देखील झाला, परंतु या चेंडूवरती विकेट आली. न्यू बॅटर हेमंत आपल्याला पाहायला मिळतील. आता दबाव बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. 18 बनवायच्या होत्या. एका क्षणाला वाटलं पहिल्याच बॉलवरती बाहेर गेला बॉल, परंतु पवन होते या चेंडू खाली आणि कोणतीही मिस्टेक पवननं केलेली नाही. नक्कीच गोलंदाज सज्ज झाला. पुढचा बॉल बाटची कडा लागली आणि जिओ खेळाडू. हो, काय घडलं? बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं, अडवला जाईल. तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातील. आता मॅच रंगतदार स्थितीमध्ये. 4 चेंडू आणि 15 धावांची गरज. 4 बॉल 15 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 4 चेंडू 15ची गरज. आता अर्जुन असतील स्ट्रायकिंग एंडला. हा खेळाडू भरपूर चांगली बॅटिंग आत्तापर्यंत केली आहे, परंतु आता काय घडेल? या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर मॅच मध्ये टीम पाटील 11 अदरवाईज भरपूर लांब जाताना पाहायला मिळेल. बघा, कालच्या दिवसामध्ये या व्यासपीठावरती एक चार्जर गायब झाला होता. जर कोणाला सापडला असेल सो कृपया तो परत करायचा आहे. हा चेंडू उडलाय. सूरज जोशी आलेले आहेत आणि हा खेळाडू कोणती मिस्टेक करणार नाही आणि विकेटचं पतन झालेलं आहे. आता 3 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 15 धावांची. 3 मध्ये 15 बनवायच्या आहेत. न्यू बॅटर आलेले आहेत. उमप आलेले आहेत, दीपक उमप. 3 मध्ये 15 बनवायचे आहेत. तीन मध्ये 15. 3 गेंदे 15 रन की जरूरत यहाँ मैच को जीतने के लिए है. कोई भी टीम हार मानने को तैयार नहीं है. क्या गेंदबाजी हुई है अब तक. रोहन पाटिल इस ओवर में अभी तक खाली 3 रन खर्च किए.
2 विकेट निकाले अपने टीम के लिए, जरूरतमंद ये ओव्हर आहे. चला सूरज, विनंती असेल, सूरज खूप वेळ खर्च झालेला आहे. पुढच्या मॅचमध्ये जर तुम्ही पोहोचलात तर तुम्हाला वेळ लावली जाईल आणि पेनल्टी डायरेक्ट घोषित केली जाईल. भले तुम्ही कमिटीचे मेंबर आहेत परंतु रूल सगळ्यांसाठी समान. हा बॉल फुलटॉस, पवन चेंडू खाली आलाय आणि कोणतीही मिस्टेक त्याने केलेली नाहीये. आणखीन एका विकेटचं पतन. आता मात्र 2 मध्ये 15 बनवायच्या आहेत. आता निराशा सध्या तरी, आणि आणखीन एक विकेट घेतली तर सुधीरजी भोईर यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल रोहन पाटीलसाठी. पवन यानं 3 झेल नक्कीच कंप्लीट केल्या पण कॅश प्राईज कोणी लावलं नव्हतं कॅचसाठी. षटकारांनी चौकारांसाठी होतं, विकेटसाठी होतं. विकेटसाठी पण नव्हते मला वाटतं पैसे. न्यू बॅटर तनिष आलेले आहेत. तनिष आलेत. पुढचा बॉल यावेळेस फटका चांगला आहे, मात्र एक सिंगल. शेवटचा बॉल आहे आणि खेळण्याची संधी हेमंतला मिळेल. जवळजवळ प्रवास समाप्तीच्या मार्गावरती टीम पाटील 11 संघाचा. गोलंदाज सज्ज होईल शेवटचा अंतिम बॉल साठी. वेलकम राजू पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांच्या माध्यमातून एक अड्डा तयार होतोय. खासदार केसरी लवकरच आपल्या भेटीला येईल. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्या आता समालोचन कक्षामध्ये देखील ते जोडले जातील. अशा प्रकारे मॅच फिनिश झाली. मॅच जिंकलेले आहे टीम लाईफलाईन 11 संघानं. या सूरज जोशी आपण मॅन ऑफ द मॅच आहात आणि पवन आपण देखील या. आपण प्राइज तुम्हाला देणार आहोत जे लगावले होते. आणि अक्षय जोशी आपण देखील या. आपल्यासाठी सुद्धा जे कॅश प्राइज होतं ते आपण देऊयात. आणि लगेचच आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. SG एंटरप्राइजेस आणि अगेन्स्ट टीम स्वर्गीय बुद्धाजी प्रतिष्ठान. तुम्ही बॅटर पाठवा. 12th मॅन तुमचा व्यासपीठावरतीच आहे. सो डोंट वरी, तुम्ही खेळ खेळा. आणि कॅमेरामॅन आपण डॉली पाटीलचा बॅनर फोकस करा, कारण आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी पिंपळगरकरांसाठी हा प्राऊड मोमेंट आहे. कारण डॉली पाटील ही 1:50 वाजताना जी स्पर्धा सुरू होती ती 750 मीटर स्विमिंग आणि 20 किलोमीटर सायकलिंग, 5 किलोमीटर रनिंग करत 2 वेळेस ऑलिम्पिक विनर गुजरातची प्राज्ञा मोहन हिचा पराभव करून पिंपळगरची डॉली पाटील हिनं विजय प्रस्थापित केलेला आहे. आणि नक्कीच हा देखील एक मोठा उल्लेख आहे. नक्कीच आपण बघू शकता टेलिव्हिजन स्क्रीनवरती डॉली पाटील यांचं कटआउट. सर्वांना विनंती, मैदान खाली करा. विनंती आहे, मॅचेस भरपूर बाकी आहेत. 3 मॅचेस बाकी आहेत. सर्वांनी मैदान खाली करायचं आहे. चला मैदान खाली करा. मैदान खाली करा. विनंती असेल. 3 मॅचेस बाकी आहेत मित्रांनो. फायनल आपल्याला 2 ओव्हरची खेळवायची नाही आहे. या गोष्टीचा तुम्हाला भान ठेवायचं आहे. सूरज जोशी मैदान खाली करण्यास मदत करा. चला नक्कीच डॉली पाटील अगदी 1:30 वाजताना जी स्पर्धा सुरू होती 750 मीटर स्विमिंग, 20 किलोमीटर सायकलिंग आणि 5 किलोमीटर रनिंग.
चला टीम एस जी एंटरप्राइजेस क्षेत्ररक्षण सजून घ्या. सूरज जोशी संघ बाहेर गेला नाही, मैदानाच्या बाहेर जायचं आहे, अदरवाईज पुढच्या मॅच मध्ये सन्माननीय मुकेशजी भोईर साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण बघू शकता आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती अगदी प्राऊड ऑफ पिंपळघर म्हणून जिला मी म्हणतो, अगदी तिच्या नावावरती एक विक्रम डॉली पाटील आपल्या टेलिव्हिजन